नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाटेट 2013 मधील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्लिश ग्रामर चे प्रश्न दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, मराठीत सोपे स्पष्टीकरण आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे अगदी सोप्या पद्धतीने समजावून मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकेला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ व्हर्ब. क्वेश्चन काय दिलेला आहे? व्हेन वी रीच द स्टेडियम द प्लेयर्स डॅश ऑलरेडी. तर हे रिकाम्या जागी आपल्याला काय करायचं आहे? सुटेबल व्हर्ब आपल्याला चूज करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन कुठे दिलेत? हॅव गॉन, वेंट, हॅड गॉन आणि हॅज गॉन. तर करेक्ट ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन नंबर 3 हॅड गॉन. तर हॅड गॉन काय यूज करायचं? कारण पास्ट परफेक्ट टेन्स वापरला आहे. कारण एक कृती दुसऱ्या भूतकाळातील कृतीपूर्वी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आपण इथं हॅड गॉन लिहितो, कारण इथं पास्ट सिंपल पास्ट यूज झालेला आहे. मग इथं काय येतं? मग पास्ट परफेक्ट टेन्स येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हॅड गॉन इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 2 आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स. तर इथं अंडरलाईन कुठं होते? तर दॅट ही वुड रिकवर ह्या क्लॉजला अंडरलाईन होते. तर याच्यामध्ये अंडरलाईन क्लॉज आपल्याला काय करायचं? ओळखायचा आहे. कुठला क्लॉज आहे? तर नाउन क्लॉज आहे का? ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का? ॲडव्हर्बियल क्लॉज आहे का? ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कन्सेशन आहे का? तर कुठला आहे याच्यामध्ये? नाउन क्लॉज. तर नाउन क्लॉज काय आहे? कारण दॅट ही वुड रिकवर हा भाग नामासारखे काम करतो, त्यामुळे हा नाउन क्लॉज आहे. क्वेश्चन नंबर 3 चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ दिस वर्ड. तर सॅटेलाइटचं स्पेलिंग आपल्याला त्यांनी दिलेलं आहे वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये. तर त्यातलं करेक्ट ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. तर फिगर ऑफ स्पीच लावायचं आपल्याला, फिगर ऑफ स्पीच आपल्याला शोधून काढायचं आहे. तर एक्सल्ट ओ शोअर्स अँड रिंग ओ बेल्स. तर याच्यामध्ये कुठलं येईल? अपॉस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच येईल. अपॉस्ट्रॉफी काय येईल? कारण निर्जीव वस्तूंना उद्देशून बोलणे म्हणजे अपॉस्ट्रॉफी. तर इथं ओ शोअर्स अँड ओ रिंग ओ बेल्स हे आपण बोलतोय कुठल्या तर निर्जीव वस्तूंना, तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये लाईनमध्ये दिसून येतं. त्यामुळे इथं अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिसून येतो. क्वेश्चन नंबर 5 चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ कम्बॅट. तर कम्बॅटचं मिनिंग आपल्याला माहित पाहिजे. कम्बॅट म्हणजे काय? फाईट करणे. तर इथं सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द कुठला येतो? फाईट. ऑप्शन नंबर 1. तर कम्बॅट म्हणजे फाईट किंवा लढाई. तर हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 6 चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. तर कुठलं सेंटेन्स दिलेलं आहे त्यांनी? हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो. तर ह्याचं काय करायचं आपल्याला? असर्टिव्ह सेंटेन्स. तर इथं कुठला सेंटेन्स आहे अगोदर आपल्याला ओळखायचं? हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, क्वेश्चन मार्क आहे. तर हा क्वेश्चन आहे तो त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे? असर्टिव्ह सेंटेन्समध्ये. तर असर्टिव्ह सेंटेन्समध्ये क्वेश्चन मार्क निघून जातो. ऑप्शन क्रमांक 2 हा बरोबर आहे. द बर्गलर कांट ओपन द विंडो. ओके, दिस इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर 2 असर्टिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 7 चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय दिलेलं बघा? ही सेड व्हाय हॅव यू कॉल हेअर अँड डिस्टर्ब मी. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर 3 काय येईल? ही आस्क व्हाय ही हॅड कॉल हेअर देअर अँड डिस्टर्ब हिम. इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला काय दिसून येतं की टेन्सचा बदल होतो, टेन्स चेंज होतं. तर इथं ही आस्क सेडचं काय होईल? इथं आस्क इथं कन्वर्ट झालेला आहे. सगळ्या ऑप्शनमध्ये तेच आहे आपल्याला. ही आस्क इथं इन्व्हर्टेड कॉमा काढलेला आहे याच्यामधला. व्हाय ही यूजचं काय होईल? इथं ही हॅड इथं पास्ट टेन्स यूज होईल. इथं टेन्स चेंज होतो डायरेक्ट इनडायरेक्ट करताना. कॉल देअर हेअरचं काय होईल? देअर. अँड डिस्टर्ब हिम मीचं काय होईल? हिम होईल. तर हे सोपी ट्रिक आहे. टेन्स चेंज करायचा आणि टेन्स चेंज केल्यानंतर आपल्याला ते हेअरचं देअर होतं आणि मीचं हिम होतं. हे बेसिक रूल आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे? सिलेक्ट द करेक्ट नायदर नॉर आन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स. तर ह्याचं नायदर नॉरचं जे सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्सचं ऑप्शनमध्ये ते चूज करायचं करेक्ट. विजयंत डिडंट पे अटेन्शन टू पॅरेंट्स, ही डिडंट लर्न फ्रॉम टीचर्स. तर ह्याच्यामध्ये 2 सेंटेन्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 2 सिंपल सेंटेन्स आहेत, त्याचं एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचा आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करताना इथं कुठला नायदर नॉर हे वर्ड यूज करायचे. तर आपण बघूया क्वेश्चनमध्ये कुठला येतो ऑप्शन. ऑप्शन नंबर 1च बरोबर आहे. ह्याच्यामध्ये बघा, विजयंत नायदर पेड अटेन्शन टू पॅरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर्स. तर ह्याच्यामध्ये कुठलं आपण केलेलं आहे? हे डिडंट रिमूव्ह केलेलं आहे, जे रिपीट झालेले आहे. डिडंट आणि ही डिडंट. ही म्हणजे कोणाला उद्देशन आहे? विजयंत. म्हणजे विजयंत डिडंट आणि इथं ही डिडंट. तर हे रिपीट झालेले वर्ड आपण ड्रॉप केले आणि तिथं नायदर नॉर. डिडंट आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे नायदर नॉर इथं येत आहे. तर विजयंत नायदर पेचं काय होईल मग? पेड. ओके, कारण आपल्याला टेन्स चेंज नाही करायचा, डिडंट आहे इथं, त्यामुळे इथं पास्ट टेन्स आपल्याला ह्याचं कन्वर्ट करायचं आहे पेज.
विजय नायदर पेड अटेन्शन टू पॅरेंट्स नॉर हे तर नॉर येईल लर्नचं काय होईल आता पास्ट लर्न फ्रॉम टीचर्स. तर हे लक्षात असू द्या की टेन्स चेंज नाही झालेला पाहिजे. क्वेश्चन नंबर 9 चूज द करेक्ट सो दॅट सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स इट वॉज टू डिफिकल्ट. सेंटेन्स काय दिलेलं बघा. इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव टू पे हीड टू द टीचर. तर याच्यामध्ये कुठलं ऑप्शन बरोबर येईल. ऑप्शन नंबर 2 ह्याच्यामध्ये बरोबर येतं. इट वॉज सो डिफिकल्ट टू ड्रॉप करायचं आणि तिथं कुठला यूज करायचा आहे सो. इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव टू पे चं काय होईल इथं दॅट ही कुडंट पे हीड टू द टीचर. सो दॅट यूज करायला सांगितलं आपण इथं सो यूज केलं. टूच्या ठिकाणी सो यूज केलं. डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कुडंट पे हीड टू द टीचर. तर हे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 10 सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय दिलेलं बघा. शो मी द वे टू द पार्क. तर ह्याच्यामध्ये कुठलं येईल विल यू. विल यू काय येईल कारण इम्परेटिव्ह सेंटेन्ससाठी काय वापरतो आपण विल यू वापरतो. त्यामुळे इथं इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे शो मी द वे टू द पार्क विल यू. So this is the fourth option is correct for the question number 10. The question number 11 choose the correct passive voice of the sentence. तर सेंटेन्स काय दिलेलं आहे where are you attending the meeting. तर हे काय आहे ऍक्टिव्ह व्हायचं आहे तर त्याचं पॅसिव्ह व्हायचं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह. तर ह्याच्यामध्ये काय येईल मग उत्तर ऑप्शन नंबर 2 हे बरोबर उत्तर आहे where is the meeting being attended by you. तर ह्याच्यामध्ये पण टेन्स चेंज नाही झालेला पाहिजे. तर आपण हे तर कुठला टेन्स आहे अगोदर ओळखायचा आहे प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. अटेंडिंग ING लावलेला आहे. त्यामुळे हे ऑप्शनमध्ये आपल्याला दिसून येतं की व्हेअर इज द मीटिंग. तर हे ऑब्जेक्टचं सब्जेक्ट होतं सब्जेक्टचं ऑब्जेक्ट होतं हे आपल्याला रोल बेसिक माहित आहे. व्हेअर इज द मीटिंग बीइंग ING आहे त्यामुळे हे आपल्याला काय करावं लागेल ते टेन्स आपल्याला चेंज नाही करता येणार. त्यामुळे बीइंग आपण यूज करतो. बीइंग अटेंडेड हे पास्ट पार्टिसिपल यूज करून बाय यू. ओके व्हेअर इज द मीटिंग बीइंग अटेंडेड बाय यू हे करेक्ट सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12 चूज द करेक्ट प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशन आपल्याला चेंज करायचं आहे. कुठले ऑप्शन दिले टू अगेन्स्ट फॉर इन. तर काय वाक्य आहे क्विनाइन इज अन इफेक्टिव्ह अँटीडोट डॅश मलेरिया. तर काय ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट अगेन्स्ट. ह्याचा ऑप्शन काय येईल अगेन्स्ट. तर अँटीडोट अगेन्स्ट हा योग्य प्रिपोजिशनचा वापर इथं झालेला आहे. याचा अर्थ एखाद्या रोगाविरुद्ध प्रभावी औषध असा होतो. ओके एखाद्या रोगाविरुद्ध प्रभावी औषध. क्वेश्चन नंबर 13 चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. तर कुठला सेंटेन्स दिलेला आहे त्यांनी मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेशनलिस्ट. तर याचं आपल्याला काय करायचं सांगितलं त्यांनी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटरला शेवटी आपल्याला काय असतं एक्सक्लेमेटरी मार्क असतो. तर ह्यांनी ऑप्शन दिले त्यातला ऑप्शन कुठला बरोबर आहे व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनलिस्ट मिस्टर सेन वॉज. तर कुठला आहे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनलिस्ट मिस्टर सेन वॉज. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करताना आपण काय करतो व्हॉट प्लस अ किंवा अँड प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब अशी रचना आपण करतो. म्हणून योग्य उत्तर कुठला आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 14 सिलेक्ट द करेक्ट ऑपोजिट वर्ड ऑफ द गिवन इंटरव्हल. जे काय वर्ड दिलेला आहे त्यांनी कुठला वर्ड दिला इंटरव्हल. तर इंटरव्हलचं मिनिंग काय अत्यंत महत्वाचा किंवा आवश्यक असा इम्पॉर्टंट म्हणू शकतो आपण इंटरव्हलचं मिनिंग. तर त्याचं काय करायचं अपोजिट वर्ड सांगितलं म्हणजे विरुद्धार्थी वर्ड आपल्याला चूज करायला सांगितलं. तर विरुद्धार्थी कुठला आहे मग त्याचा ऑप्शन नंबर 1 मायनर. तर मायनर म्हणजे सुद्धा कमी महत्वाचा. आपण म्हणतो ना तो खूप मायनर प्रॉब्लेम होता तर तो कमी महत्वाचा होता तर ते मिनिंग इथं अपोजिट मिनिंग होईल. क्वेश्चन नंबर 15 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मिस्टर कुमार स्पोक इन डॅश लो व्हॉइस. तर याच्यामध्ये कुठलं येईल ऑप्शन नंबर 1A. मिस्टर कुमार स्पोक इन अ लो व्हॉइस. अ हे आर्टिकल तिथं करेक्ट येईल कारण लो हा शब्द कॉन्सोनंट वर्ड साऊंड आहे. लो काय कॉन्सोनंट साऊंड आहे आणि कॉन्सोनंट साऊंड सुरू होत असल्यामुळे त्यापूर्वी आपण अ वापरतो ॲन वापरत नाही. त्यामुळे इथं आर्टिकल कुठलं येईल अ. क्वेश्चन नंबर 16 चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. तर का कुठलं आहे सेंटेन्स द शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन. तर याची कंपॅरेटिव्ह डिग्री इथं ऑप्शन दिलेले आहेत. तर ऑप्शन नंबर आपण बघू चेक करू 1 2 याच्यामध्ये ओके लास्ट ऑप्शनमध्ये आपल्याला त्याचा आन्सर दिसून येईल द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन. कारण सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना आपण कुठली रचना वापरतो मोर प्लस ऍडजेक्टिव्ह. आता इथं मोर आहे इथं मच दिलेलं आहे त्यामुळे हे चुकीचं आहे ऑप्शन नंबर 3. मोर कम्फर्टेबल काय ऍडजेक्टिव्ह प्लस दॅन त्याच्यानंतर काय येतं दॅन येतं दॅन एनी अदर हे त्याच्यामध्ये फ्रेज येते आणि प्लस काय येतं सिंग्युलर नाउन कुठला आहे ट्रेन. तर हे रचना आपल्याला माहित पाहिजे म्हणून योग्य सेंटेन्स कुठला आहे द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 17 चूज द करेक्ट यूज्ड टू सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. तर सेंटेन्स कुठलं दिलेलं आहे ऋषिकेश वुड फाइंड अ बेटर जॉब. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे यूज टू. तर हे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी इथं. तर इथं यूज टू एका 2 ऑप्शनमध्ये आहे. तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट कारण इथं विल यूज केलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट.
कारण भूतकाळातील सवय किंवा नियमित कृती दर्शवण्यासाठी आपण काय वापरतो, यूज टू वापरतो. तर काय, ऋषिकेश यूज टू फाइंड अ बेटर जॉब, कारण ते भूतकाळातली त्याचे रोजचं ते काम होतं किंवा रोज तोच करायचं की जॉब शोधायचा. क्वेश्चन नंबर 18, चूज द करेक्ट नो सुनर सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. नो सुनरचं आपल्याला सेंटेन्स करेक्ट शोधायचं आहे. ह्या सेंटेन्सचं काय सेंटेन्स दिलेलं आहे त्यांनी, ॲज सून ॲज श्रीनाथ पुट स्टेप्स इन टू द क्लास द चिल्ड्रन बिकेम सायलेंट. तर याचं ऑप्शनमध्ये आपल्याला दिसून फोर्थ ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नो सुनर डीड, ओके, नो सुनर डीड श्रीनाथ पुट स्टेप्स इन टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकम सायलेंट. तर हे नो सुनर दॅनचं आपल्याला काय करायचं आहे, हे रचना वापरताना आपण काय करतो, ऑक्झिलरी वर्ब डीड वापरला जातो. इथं वापरलेला आहे डीड, तर इथं डू वापरला त्यामुळे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर इथं पण डू वापरला आहे, हे पण चुकीचं आहे. इथं डू आणि डीड कुठलेच वापरले नाही, त्यामुळे हे पहिले 3 ऑप्शन चुकीचे आहेत. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नो सुनर नंतर डीड येतं, प्लस सब्जेक्ट येतो. सब्जेक्ट काय आहे, श्रीनाथ, प्लस वर्ब येतो. वर्ब कुठला आहे, पुट, ओके. आणि त्याच्यानंतर काय येईल मग, दॅन. दॅन नंतर काय येईल, दुसरे वाक्य येईल. दुसरे वाक्य किंवा दुसरे जे पार्ट आहे सेंटेन्सचा तो त्याच्या पुढे येईल. म्हणून योग्य उत्तर कुठला आहे, नो सुनर डीड श्रीनाथ पुट स्टेप्स इन टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकेम सायलेंट. क्वेश्चन नंबर 19, चूज द करेक्ट अनलेस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. तर ह्या सेंटेन्समध्ये अनलेस सेंटेन्स ऑप्शनमध्ये चूज करायचं आहे. सेंटेन्स काय दिलेलं आहे पहा, आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम इफ ही डझंट अपोलाइज टू मी. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. तर ऑप्शन नंबर कुठला आहे, ऑप्शन नंबर आपल्याला दिसून ती ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपोलायझेस टू मी. तर इथं आपण काय येतो, अनलेस म्हणजे काय, इफ नॉट. इथं आपल्याला त्यांनी काय यूज करायला सांगितलं होतं, अनलेस यूज करायला सांगितलं होतं. तर अनलेस म्हणजे काय, इफ नॉट. तर मूळ वाक्यात इफ ही डझंट अपोलाइज, तर काय इथं दिलेलं आहे, इफ ही डझंट अपोलाइज हे मूळ वाक्यात दिलेलं आहे. तर ते अनलेस ही अपोलायझेस, काय, अनलेस ही अपोलायझेस ह्याच्यामध्ये काय होतंय, ते बदलते. बरोबर आहे. इथं काय सांगितलं त्यांनी, ही डझंट अपोलाइज. तर ही डझंट अपोलाइजचं अनलेस ही अपोलायझेस टू मी हे वाक्य बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर कुठलं आहे, आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम. तर हे ॲज इट इज आलेलं आहे. चेंज कुठून झालेला आहे, इफ ही ड्रॉप करायचं, कारण आपल्याला काय यूज करायचं, अनलेस यूज करायचं. त्यामुळं इफ म्हणजेच काय, अनलेस, आणि डझंट एक ड्रॉप करायचं आपल्याला, कारण हे निगेटिव्ह, डज नॉट, अनलेस म्हणजेच काय, निगेटिव्ह येतं त्याच्यामध्ये. तर आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपोलॉजेस टू मी. द क्वेश्चन नंबर 20 बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट ॲज अन आन्सर. तर याच्यामध्ये अंडरलाइन पार्ट कुठं आहे, युअर लेटर्स ह्याच्यामध्ये होतं. तर याचं करेक्ट WH क्वेश्चन कुठला असेल ऑप्शनमधला, ऑप्शन नंबर 1, व्हॉट हॅव वी रिसिव्ड दिस मॉर्निंग. तर अंडरलाइन पार्ट कुठला आहे, याच्यामध्ये अंडरलाइन पार्ट आहे युअर लेटर्स, ओके. तर हे ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे. आणि ऑब्जेक्टसाठी प्रश्न विचारताना आपण काय वापरतो, व्हॉट वापरतो. काय दिलेलं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. टेन्स पण आपल्याला ओळखता आला पाहिजे. हॅव रिसिव्ड हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, मग त्याची रचना तशीच ठेवून व्हॉट प्लस हॅव ऑर हॅज. तर आपल्याला काय येतो, हॅव दिलेला आहे त्यांनी ऑलरेडी सेंटेन्समध्ये, प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 3 हे आपल्याला रचना आहे. त्यामुळे व्हॉट हॅव वी रिसिव्ड दिस मॉर्निंग, दिस आन्सर इज अ करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर 1. हे तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय दिलं, व्हॉट नंतर हॅव आलेलं नाही, वी आलेला आहे, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. ह्याच्यामध्ये व्हॉट हॅव वी आलेला आहे, पण रिसिव्ह काय झालेला आहे, ईडी लावायला तिथं विसरलेले आहेत ते, त्यामुळे हे तिसरा ऑप्शन पण नाही. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन व्हॉट नंतर वी आलेला आहे, त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन काय आहेत, रॉंग आहेत. आणि ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 21, चूज द करेक्ट नॉट ओनली बट ऑल्सो आन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स. तर सेंटेन्स काय दिलं, आय वॉश माय हँड्स अँड एट माय डिनर टू. तर याच्यामध्ये कुठला ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. आय नॉट ओनली वॉश माय हँड्स बट ऑल्सो एट माय डिनर. तर ह्याच्यामध्ये हे तर बट ऑल्सो आणि इथं पण नॉट ओनली हे यूज झालेलं आहे प्रॉपरली, त्यामुळे हे काय आहे, करेक्ट आन्सर आहे. तर हे बाकीचे का नाहीत, तर सुरुवातीला हे नॉट ओनली यूज केलेलं हे रॉंग आहे. त्याच्यानंतर दुसरं काय, आय नॉट ओनली वॉश्ड माय हँड्स बट ऑल्सो एट माय डिनर टू. हे तर इथं लास्टला त्यांनी टू हे वर्ड एक्स्ट्रा लावल्यामुळे हा पण ऑप्शन चूक झालेला आहे, ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे, इथं डायरेक्ट वॉश्ड ईडी लावलेलं आहे, त्यामुळे हे पण वाक्य चुकलेलं आहे. तर आन्सर करेक्ट कुठला आहे, ऑप्शन नंबर 4, आय नॉट ओनली वॉश माय हँड्स बट ऑल्सो एट माय डिनर. तर नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना 2 समान प्रकारच्या क्रिया जोडल्या जातात. आणि त्याची रचना काय, सब्जेक्ट प्लस नॉट ओनली, हा सब्जेक्ट आहे आय, प्लस नॉट ओनली प्लस व्हर्ब इथं आलेला आहे वॉश्ड, प्लस ऑब्जेक्ट माय हँड्स, आणि त्याच्यानंतर बट ऑल्सो येतं, आणि बट ऑल्सो आल्यानंतर व्हर्ब येतो. हे तो व्हर्ब कुठला आलेला आहे, एट, आणि नंतर ऑब्जेक्ट येतं सेंटेन्स. तर हे तुम्हाला रचना माहीत पाहिजे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे.
क्वेश्चन नंबर 22. Choose the correct verbal question of the given sentence. He gave witness at the sensational trial. तर ह्याचं काय करायचं आहे, व्हर्बल क्वेश्चन आपल्याला करायचं आहे. तर त्याचा ऑप्शन कुठला आहे करेक्ट? ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. डिड ही गिव्ह विटनेस ॲट द सेन्सेशनल ट्रायल. तर हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे, बरोबर आहे. ही गेव म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. आणि क्वेश्चन बनवताना आपण काय करतो, डिड अगोदर वापरतो प्लस सब्जेक्ट वापरतो. इथं सब्जेक्ट आहे ही प्लस व्हर्ब फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब गिव्ह प्रेझेंट मधला, ही रचना आपण वापरतो. म्हणून योग्य उत्तर कुठला आहे, डिड ही गिव्ह विटनेस ॲट द सेन्सेशनल ट्राय. तर दुसऱ्यामध्ये काय, इथं डिड ही गेव वापरलेला आहे. डिड हे ऑलरेडी पास्ट मध्ये आहे, इथं गेव वापरलेला आहे, पास्ट वापरला आहे, त्यामुळे हा ऑप्शन चुकलेला आहे. त्याच्यानंतर 2 मध्ये डज वापरला आहे, डिड न सुरुवात झालेली नाही, त्यामुळे हा पण ऑप्शन चुकलेला आहे. त्याच्यानंतर डिड इथं ही येत असता डिड नंतर, तर हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 22. 23 क्वेश्चन नंबर 23. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. तर हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला चूज करायचं आहे. द थीव्स हॅड ब्रोकन द बॅक डोअर. तर ह्याचा ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. का करेक्ट आहे ते आपण बघतोय. द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन. तर हॅड नंतर बीन येतं, ब्रोकन बाय द थीव्स. तर सब्जेक्ट ऑब्जेक्ट काय होईल, इथं सब्जेक्ट होईल. इथला जे सेंटेन्स मधला ऑब्जेक्ट आहे द बॅक डोअर, इथं सब्जेक्ट म्हणून येईल. हॅडला बरोबर आपण इथं हॅड लिहिलेलं आहे. आणि बीन ब्रोकन आपल्याला काय होतं, आपण पास्ट परफेक्ट टेन्स जर ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हाइस करत असेल तर आपण बीन वापरतो. तर पॅसिव्ह व्हाइसची रचना कशी असेल, हॅड बीन प्लस व्हर्ब 3. तर इथं व्हर्ब 3 आहे ब्रोकन, आणि म्हणून योग्य उत्तर हे आहे, द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन बाय द थीव्स. क्वेश्चन नंबर 24. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मिस्टर केदार बिकम्स डॅश एसपी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. तर इथं आपल्याला काय करायचं, आर्टिकल यूज करायचं. चूज द करेक्ट आर्टिकल आहे हे क्वेश्चन, हे थोडं वेगळं दिलेलं आहे इथं. तर मिस्टर केदार बिकम्स डॅश एसपी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. तर कुठलं येईल, तर काय येईल, आर्टिकल येईल का, ह्याच्या पुढे नाही येणार. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट, नो आर्टिकल. कारण का पद असेल, एखादा हुद्दा असेल किंवा डेजिग्नेशनच्या आधी सामान्यतः आर्टिकल वापरलं जात नाही. तर हे पद आहे एसपी, ओके. तर हे पदाच्या अगोदर कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो ही बिकेम प्रिन्सिपल. तिथं आपण प्रिन्सिपलच्या अगोदर आर्टिकल लावलेलं नाही. तर मिस्टर केदार बिकम्स एसपी. म्हणून योग्य उत्तर कुठलं आहे, ऑप्शन नंबर 4, नो आर्टिकल. आता लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. तर डिग्री आपल्याला इथं चूज करायचे. तर उत्तर आपल्याला दिसून येते, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. तर डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स ऑन अवर क्लास. तर वन ऑफ द मोस्ट इथं आलेलं आहे, वन ऑफ द मोस्ट आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे पॉप्युलर, प्लस प्लुरल नाउन इथं दिलेलं आहे टीचर्स. आणि ही डिग्रीची रचना कशी योग्य आहे. आणि हे कुठं आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स. त्यामुळे हे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. आणि हे योग्य ग्रामॅटिकल स्ट्रक्चर इथं वापरलेलं गेलं आहे. आणि इतर पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, सिंग्युलर आहे. इथं बघा टीचर दिलेलं आहे, त्यामुळे हे रॉंग आहे, ओके. आणि हे इज द वन ऑफ द इथं वापरलेलं नाही, त्यामुळे हे चुकलेलं आहे, हे रॉंग आहे. त्याच्यानंतर लास्टमध्ये मोर पॉप्युलर टीचर्स, हे पण रचना योग्य नाही. तर हे म्हणून योग्य उत्तर कुठलं आहे, पर्याय नंबर 1, डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स ऑन अवर क्लास. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज महाटीईटी 2013चा क्वेश्चन पेपरमधील एक 25 क्वेश्चन आपण इंग्रजीचे सॉल्व्ह केलेले आहेत. तर मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल आणि तुमच्या परीक्षेच्या तयारीस मदत झाली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला पुढील कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.